रब्बी हंगामातील पीक विम्याकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरवली आहे। 28 नोव्हेंबरपर्यंत केवळ 3,26,168 शेतकऱ्यांनी 2,06,995 हेक्टर क्षेत्राचा विमा उतरवला आहे। गेल्या वर्षी सुमारे 55 लाख शेतकऱ्यांनी हा विमा उतरवला। मालमत्ता कर थकबाकीदारांविरोधात नवी मुंबई पालिकेने विशेष मोहीम सुरू केली आहे। 645 थकबाकीदारांना 1 आठवड्याची आणि 218 थकबाकीदारांना 48 तासांची जप्तीपूर्व नोटीस देण्यात आली आहे। दिलेल्या मुदतीमध्ये कर न भरल्यास जप्तीची कारवाई केली जाणार आहे। एअरबस कंपनीच्या A320 जातीच्या विमानांमध्ये सॉफ्टवेअर अपग्रेड करण्यात येणार आहे। याचा मोठा फटका अन्य देशांप्रमाणे भारतीय विमान कंपन्यांना देखील बसणार आहे। भारतामध्ये तब्बल 400 विमानांवर याचा विपरीत परिणाम होणार आहे। तर एअरबस कंपनीने केलेल्या आवाहनानंतर DGCAने या विमानांचं उड्डाण तातडीने थांबवण्याचे आदेश दिलेत। जगभरात या जातीची 3000 विमानं आहेत आणि या सर्वच विमानांच्या अपग्रेडचं काम सुरू झालंय। मुंबई शहरात गेल्या काही दिवसांपासून तापमानात चढउतार सुरू झालाय। सकाळी गारवा, दुपारी वाढणारी उकाड्याची लाट आणि संध्याकाळी पुन्हा ओलसर हवामान या सतत बदलणाऱ्या हवामानामुळे श्वसन विकारांचे रुग्ण वाढण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे। विशेषतः दमा, ॲलर्जी, ब्रोंकायटिस, COPDची आणि तक्रार असणाऱ्यांवर याचा अधिक परिणाम दिसू शकतो। मुंबई शहरात आता जागोजागी साचून राहणारा कचरा यापुढे दिसणार नाही। मुंबईमध्ये स्वच्छता राहावी आणि कचऱ्याचं वहन वेगाने आणि दुप्पट क्षमतेने व्हावं यासाठी मुंबई महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने ताफ्यामध्ये 30 नवीन अद्ययावत मिनी कॉम्पॅक्टर वाहने समाविष्ट करण्यात आली आहेत। नवी मुंबई शहरातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी पोलिसांच्या मदतीसाठी ट्रॅफिक वॉर्डनची नियुक्ती करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे। 100 कर्मचारी नियुक्त केले जाणार असून त्यासाठी वर्षाला 4 कोटी 14 लाख रुपये खर्च होणार आहे। वाहतूक पोलिसांच्या मार्गदर्शनाखाली हे कर्मचारी काम करतील। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे। एअर इंडिया एक्सप्रेस कंपनीने नुकतीच या संदर्भातील मोठी घोषणा केली आहे। बंगलोर आणि दिल्लीसाठी ही उड्डाणे सुरू करणार असल्याची घोषणा एअर इंडिया एक्सप्रेसने केली आहे। खाद्यपदार्थ खरेदी करताना रेल्वे प्रवाशांच्या होणाऱ्या लुबाडणुकीचा आता लगाम बसणार आहे। रेल्वेच्या मेल एक्सप्रेसमध्ये खाद्यपदार्थांची अधिकृत विक्री करणारे ओळखण्यासाठी IRCTCने त्यांच्यासाठी युनिफॉर्म निश्चित केलाय। वंदे भारत आणि राजधानी यांसारख्या प्रीमियम गाड्यांमध्ये कर्मचाऱ्यांना नेव्ही ब्लू या रंगाच्या जॅकेटवर हेल्पलाईन क्रमांकासह युनिफॉर्म देण्यात येणार आहे। सोने चांदीच्या भावात सलग 5व्या दिवशी भाववाढ होऊन चांदीच्या भावात 7,700 रुपयांची वाढ झाली। चांदी 1,74,000 रुपयांवर पोहोचली तर सोन्याच्या भावातही 1,400 रुपयांची वाढ होऊन ते 1,28,200 रुपयांवर पोहोचले। नांदेड जिल्ह्यातील नायगाव तालुक्यातील कुशनूर औद्योगिक वसाहतीत बिबट्याने 2 जणांवर हल्ला केला। घटनास्थळी ट्रॅप कॅमेरे व पिंजरा लावण्यात आला असून नागरिकांनी परिसरामध्ये एकटं फिरू नये असं आवाहन वन विभागाकडून करण्यात आलं। अहिल्यानगर जिल्ह्यातील खारे कर्जुने गावात बिबट्याची दहशत पसरली आहे। या भागामध्ये अनेक बिबट्यांचं दर्शन झालं। या बिबट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांनी केली। बिबट्याच्या हल्ल्यात 9 वर्षीय चिमुकलीचा मृत्यू झाल्याची घटना गोंदियाच्या तिरोडा तालुक्यातील इंदोरा इथे घडली आहे। ही मुलगी वडिलांसोबत शेतात गेली होती। या घटनेने ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण आहे। सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर आणि फलटण या दोन्ही नगरपालिकांच्या मतदानाची आणि निकालाची तारीख निवडणूक आयोगाने बदलली आहे। 20 डिसेंबरला मतदान तर 21 डिसेंबरला मतमोजणी होणार आहे। परंडा नगरपालिका निवडणुकीमध्ये 21 उमेदवार निवडून आले तर गुलाल नाही लावणार असं आव्हान तानाजी सावंत यांनी दिलंय। शिवसेनेचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार जाकीर सौदागर यांच्या प्रचारासाठी तानाजी सावंत यांनी जाहीर सभा घेतली।
तुम्ही युवा स्वाभिमान पक्षात तरी एकत्र आहे का असा सवाल उपस्थित करत बच्चू कडूंनी राणा दाम्पत्यावर जोरदार निशाणा साधलाय। नवऱ्याचा पक्ष भाजप विरोधात उमेदवार उभा करतो आणि नवनीत राणा भाजपच्या प्रचाराला येतात असं म्हणत कडूंनी निशाणा साधला। वैजापुरात नगराध्यक्ष पदासाठी 3 तर 25 नगरसेवक पदासाठी 79 उमेदवार रिंगणात आहेत। मात्र शिवसेनेचे माजी नगराध्यक्ष साबेर खान यांनी त्यांच्या घरातील तिघांना तिकीट दिले। साबेर खान यांच्यासह त्यांचा मुलगा भाच्याला देखील शिंदे सेनेचे तिकीट मिळाले। त्यामुळे सर्वत्र घराणेशाहीची चर्चा सुरू झाली आहे। पुण्यातील नॅशनल डिफेन्स अकॅडमीमध्ये आज नवीन कॅडेटची तुकडी सैन्यामध्ये रुजू होणार आहे। त्याचा दीक्षांत संचालन सोहळा म्हणजे पासिंग आउट परेड पार पडली। एनडीएतून भारतीय सैन्य दलात रुजू होणारी ही 149वी तुकडी असणार आहे। माजी नगराध्यक्ष अनिल चौधरी यांनी मंत्री संजय सावकारे यांच्यावर गंभीर आरोप केलाय। अनिल चौधरी यांनी नगर परिषदेच्या निवडणुकीच्या तोंडावर भ्रष्टाचाराची फाईल पुस्तकांचं प्रकाशन केलं। मंत्री संजय सावकारेंनी 20 वर्षात कुठलाही विकास केलेला नसून भ्रष्टाचार केल्याचा आरोप केला। विरारच्या नारंगी फाटकाजवळ टँकरच्या धडकेत 17 वर्षीय हर्ष कदम या महाविद्यालयातील विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू झालाय। या अपघाताची माहिती मिळताच बोळिंज पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत टँकर चालकाला ताब्यात घेतलं। पंजाब नॅशनल बँक फसवणूक प्रकरणातील मुख्य आरोपी व फरार हिरे व्यापारी मेहुल चोक्सीला विशेष न्यायालयाने दिलासा देण्यास नकार दिलाय। आर्थिक फरारी गुन्हेगार घोषित करण्याची ईडीची कार्यवाही रद्द करण्यासाठी चोक्सीची याचिका विशेष न्यायालयाने फेटाळली आहे। यंदा एप्रिलमध्ये बेल्जियममध्ये अटक झालेल्यानंतर चोक्सीने विशेष पीएमएलए न्यायालयामध्ये हा अर्ज केलेला। छत्रपती संभाजीनगर चिकलठाणा औद्योगिक वसाहतीलगत ब्रिजवाडीतील कोट्यवधी रुपयांच्या 54 एकर गायरान जमिनीचं बनावट कागदपत्रे तयार करून परस्पर विकण्याचा डाव उघडकीस आला। महसूल मंत्री, विभागीय आयुक्तांसह जिल्हाधिकाऱ्यांच्या खोट्या सह्या, शिक्के, लेटरहेड करून हा घोटाळा केला जात होता। मात्र गेवराईच्या नायब तहसीलदारांनी वेळीच स्थानिक प्रशासनाला ही कागदपत्रे पाठवल्यानं हा धक्कादायक प्रकार समोर आलाय। छत्रपती संभाजीनगर शहरात खळबळ उडवून देणाऱ्या बनावट IAS अधिकारी कल्पना भागवत प्रकरणात अत्यंत गंभीर आणि नवीन खुलासे समोर आले आहेत। कल्पनाच्या प्रियकराच्या पाकिस्तानातील भावाला भारतात प्रवेश मिळवून देण्याचा प्रयत्न सुरू असल्याची बाब पोलिसांच्या तपासात उघड आली। छत्रपती संभाजीनगरमध्ये क्रांती चौक पोलिसांनी मोटरसायकल चोरी प्रकरणी 2 सराईत चोरट्यांना अटक केली आहे। त्यांच्या ताब्यातून चोरीच्या 8 मोटरसायकली जप्त करण्यात आल्या। या प्रकरणामध्ये क्रांती चौक पोलिसांनी 4,50,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला।